Hello, this is the Maya Artifact episode number 1973. आजची तारीख आहे 19 जुलै 2020. वाजले आता रात्रीचे 9 वाजत आहे ऑलमोस्ट. आज काय झालं, आज काही खास झालं नाही. येस, आज ऍक्च्युली मी सकाळी उठलो आणि त्यानंतर आज सकाळी मी थोडा उशिरा उठलो. ऍक्च्युली कसं आहे, काल रात्री मी पिक्चर पाहिला कोणता तो कॅप्टन अमेरिका विंटर सोल्जर, आणि त्यानंतर मग मी झोपलो. सो आय वेंट टू स्लीप ॲट 1 AM आणि त्यानंतर मग मी सकाळी उठलो 8 वाजता उठलो. येस, 8 वाजता उठल्यानंतर मग मला असं वाटलं चला म्हणजे झोप क्लिअर नाही झालं झोपर्यंत. येस, मी 8 वाजता उठलो, गेलो, फ्रेश झालो, त्यानंतर नाश्ता वगैरे केला. नाश्ता केल्यानंतर मग मी इथे बसलो आणि त्यानंतर मग मी थोडंसं त्या मंजितला कॉल केला ऑब्विसली. आणि त्याच्यानंतर मग मी काय असं जस्ट एडिट वगैरे पाहतो म्हणलं, युट्यूब पाहतो म्हणलं. मला खूप जास्त एक प्रकारे अजीबसं वाटत होतं, बहुत थकल्यासारखं वाटत होतं, मला झोपूशी वाटत होतं. सो मी जस्ट लाईक झोपलो, तर मी 2 घंटे झोपलो. यस, म्हणजे करीब 11 वाजेपासून ते म्हणजे 10:30 ते 12 वाजेपर्यंत झोपलो. यस, त्याच्यानंतर मग मी थोडंसं उठलो, फ्रेश झालो, आंघोळ केली, जेवण केलं आणि त्यानंतर मग मी हे बघितलं. ऍक्च्युली खूप दिवस झाले म्हणून मी स्टडी आयक्यूचे व्हिडिओ वगैरे नाही बघितले. कारण कसं आहे की आपण स्टडी आयक्यूचे व्हिडिओ पाहणे इम्पॉर्टंट आहे. कारण कसं आहे की आपलं जे ज्ञान आहे ते नेहमी एव्हरीडे डेव्हलप होणं गरजेचं आहे. आणि कसं आहे, थोडंसं जनरल नॉलेज पण असणं गरजेचं आहे, ना की फक्त फिल्मबद्दल इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे. सो याच्यात एक तर मला कसं थोडंसं इंटरेस्ट आहे असं पॉलिटिक्सबद्दल, त्यानंतर असं इकॉनॉमिक्स, त्यानंतर दुनियामध्ये काय होत आहे वगैरे वगैरे, जे की कसं की थोडंसं इम्पॉर्टंट पण आहे. कारण कसं कोरोना व्हायरस आहे, त्यानंतर मग या कोरोना व्हायरसमुळे खूप साऱ्या गोष्टी इम्पॅक्ट झाल्या आहे, माझ्यावर पण इम्पॅक्ट झाला आहे. सो येस, दॅट इज ऑल दिस थिंग्स. येस, त्यानंतर मग मी खेळायला गेलो. मला असं वाटत आहे की मी थोडंसं एक प्रकारे बारीक झालो. येस, मला यांनी वनमॅननी म्हणलं बारीक झाल्यामुळे तू म्हणे बारीक वगैरे. हो, म्हणजे इन द सेन्स की मी फक्त आता खाऊन, म्हणजे इन द सेन्स मी एक प्रकारे फक्त पोळीच खाऊन राहिलोय, भात थोडा कमी खाऊन राहिलो ऍक्च्युली. कारण कसं आहे की माझं कसं आता जस्ट बसूनच आहे, युजली बसून राहतो. खेळायच्या वेळेस थोडंसं खेळतो म्हणा, बट युजली बसून आहे. त्यामुळे कसं, आणि मला कसं की भातामुळे कसं एक प्रकारे पोट फुगल्यासारखं वाटते. पोळी कसं 3 पोळ्या खाल्ल्या, त्यानंतर मग भात म्हणजे पूर्ण खात नाही, म्हणजे थोडसाच खातो, जास्त नाही खात. ओके, पोळ्या मात्र 3 पोळ्या खातो. त्यामुळे कसं एक प्रकारे डाएट बॅलन्स राहते. वेल, बारीक झालं म्हणजे बारीक वगैरे मी नाही झालो, बट आय डोंट नो यार लोकांना का बारीक झालं, बट मी तर ठीक आहे. इम्युनिटी इज इम्पॉर्टंट. यस, एक्सरसाइज करणं इम्पॉर्टंट आहे. सो मी रोज संध्याकाळी जातो, रोज थोडासा एक्सरसाइज करतो. त्यानंतर मग मी बॅडमिंटन, येस, आणि त्यानंतर थोडंसं रोप वगैरे मारतो. माझी रोज घामानं शर्ट ओली होऊन जाते. सो बेसिकली येस, अगोदर मी कसं म्हणजे बिफोर लॉकडाऊन एवढा कधी फास्ट एक्सरसाइज करत नव्हतो आणि एवढा खेळत पण नव्हतो, माझा एवढा कधी घाम निघत पण नव्हता. बट कसं की या लॉकडाऊनमध्ये मी कसं खूप जास्त एक्सरसाइज करून राहिलो, धावून राहिलो, घेऊन राहिलो वगैरे वगैरे, त्यामुळे माझा घाम असा एकदम ओला चिपचिप होऊन जाते. येस, मी जेव्हा संध्याकाळी जेव्हा मी आंघोळ करतो ना, लिटरली हे जे शर्ट आहे असं पूर्ण ओली येऊन जाते, पूर्ण गेली कुछ भी नाही राहते उसमें. सो येस, सो दिस इज ऑल दिस थिंग हॅपन टुडे. फारसं काय आहे नाही. सो दिस इज एंड. आता मी काय करतो, आता मी जस्ट जेवण करतो यार, जेवण करतो, थोडंसं वरती फिरतो आणि थकलोय मी, तर आय वेंट टू स्लीप. येस, कारण मी कसं लवकर झोपतो, मी ऍक्च्युली 11 वाजता झोपतो. त्यामुळे कसं मी सकाळी 7 वाजता वगैरे आरामात प्रॉपरली उठून जातो, म्हणजे हॅड इनफ झोप होऊन जाते. त्यामुळे मी दिवसभरात प्रोडक्टिव्ह काम करू शकतो, म्हणजे स्टडी आयक्यू घे किंवा युट्यूबवर जे काही व्हिडिओ आहे किंवा एडिटिंग आहे वगैरे. अच्छा, श्रुतीचा व्हिडिओ झाल्यानंतर मग या अजून काय आयडिया आहे तुझ्या याच्यात, अजून कोणता व्हिडिओ बनवणार आहे? वेल, एक व्हिडिओ बनवायचा आहे, वैभवचा व्हिडिओ बनवायचा ऍक्च्युली. येस, याच्यामध्ये कसं आहे की एक मुलगा आहे जो गव्हर्नमेंटची तयारी करत आहे. तर गव्हर्नमेंट प्रिपरेशनच्या वेळेस
कोणकोणते प्रॉब्लेम येतात, कशाप्रमाणे प्रिपरेशन लोक करतात, किती एफर्ट्सची गरज असते. सो या सर्व गोष्टी मी या छोट्याशा गाण्यामध्ये रिप्रेझेंट करतो. ऍक्च्युली ते गाणं नाही आहे, बॅकग्राऊंडमध्ये म्युझिक आहे आणि त्या म्युझिकमध्ये व्हॉइस ओव्हर आहे हिंदी आणि मराठीमध्ये. ओके. आणि त्याच्यानंतर हलके हलकेसे व्हिज्युअल्स आहे वैभवचे पढाई करताना, त्यानंतर मग स्टडी आयक्यूची लोगो, त्यानंतर स्क्रीनचा काही असं झूम वगैरे. माझा असा विचार आहे की इथेच रेकॉर्ड करावा शूट वगैरे, कारण कसं की दॅट इज गुड. आणि काही काही असे बाहेरचे पण आहे आउटडोर, ते पण होऊन जाईल. असं काही फारसं काही कठीण वगैरे नाही होऊ शकते पॉसिबल. ट्रॅक थोडासा कठीण आहे यस, कारण आपल्याला समजा ट्रॅक ठरवतो म्हणलं, समजा 3 मिनिटाचा ट्रॅक आहे, तर 3 मिनिटाचा ट्रॅक बनवण्यासाठी वगैरे ऍटलिस्ट आपल्याला जे व्हॉइस ओव्हर लागते ते एखादा आईचा आहे, त्यानंतर वडिलांचा आहे, त्यानंतर एक मित्राचा आहे. सो 3 जणांची इम्पॉर्टंट आहे. सो आणि या 3 जणांचे ऑडिओ ट्रॅक किंवा जे व्हॉइस ओव्हर्स आहे ते प्रॉपरली मॅच पण झाले पाहिजे. सो होऊ शकते म्हणा, मित्रांसाठी आपण विशालला घेऊ, त्यानंतर एक वडिलांचा जो व्हॉइस ओव्हर आहे तो पिंटी घेईल, आणि त्यानंतर एक फिमेल म्हणजे आईचा जो व्हॉइस ओव्हर आहे ते श्रुतिकाचा आवाज, तिला तुमचं काढायला लावू तसा आवाज वगैरे. व्हिज्युअल्स कठीण नाही ऑब्व्हियसली, वैभवचे शॉर्ट्स आहेत तर खूप काही कठीण नाही, आपण होऊ शकतो, करू शकतो पॉसिबल. सो केव्हा करते शूट? ऍक्च्युली मी याच्यावर थोडासा विचार करेल. आतापर्यंत म्हणजे अजूनपर्यंत कन्फर्म नाही, अजूनपर्यंत काहीच याच्याबद्दल जस्ट विचार केलाय. फारशी काही स्क्रिप्ट डिझाईन नाही, त्यानंतर फिक्स वगैरे काहीच नाही ऑब्व्हियसली. मी अजूनपर्यंत वैभवला आपण सांगितलं नाही. बट समजा जर मी जसं काही म्हणजे मला हे व्हिडिओ बनवणं इम्पॉर्टंट आहे, कारण कसं की या व्हिडिओमुळे मला एक्सपिरियन्स होऊन राहिलाय. ऍक्च्युली कसं आहे की कशाप्रमाणे काम होते, आणि जेव्हा आपण व्हिडिओ बनवतो किंवा एडिट करतो तेव्हा आपल्याला कोणकोणते प्रॉब्लेम्स येतात, कोणकोणते प्रॉब्लेम फेस करतात. सो या साऱ्या गोष्टी जेव्हा ऍक्च्युअल मध्ये करतो ना तेव्हा मला रिअलाइज होते. आणि हे इम्पॉर्टंट याच्यासाठी आहे कारण नाही का, जेव्हा आपण फिल्म वगैरे बनवतो, या साऱ्या गोष्टी बनवतो, तर तेव्हा नाही का आपल्याला अंडरस्टँड असणं गरजेचं आहे की म्हणजे आपण फ्रेशर समजा जर आपण जस्ट म्हणतो की जस्ट लाईक आपल्याला काहीच नाही आहे, म्हणजे काहीच नाही म्हणजे इन द सेन्स की आपण आतापर्यंत काहीच केलं नाही आहे, तर खूप कठीण होऊन जाते आपल्याला कुठे फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणं. एक प्रकारे असे व्हिडिओ हे तुम्हाला एक्सपिरियन्स तर भेटेल, पण कसं हे तुला शोरील सारखं काम पण राहील. आणि त्यामुळे कसं की तुला समोर कोणते प्रोडक्शन हाऊस आहे किंवा कोणते फिल्म डिरेक्टर आहे त्याला तू अप्लाय करू शकते का, बाबा मी याप्रमाणे काम केलं आहे, समजा इट इज गुड नॉट वगैरे, तर त्यांना असं माहित पडेल की हा ठीक आहे, इस बंदे में कुछ ना कुछ है वगैरे. सो यामुळे कसं माझा प्रेफरन्स वाढेल, मला काम भेटण्याचे चान्सेस जास्त वाढेल. सो इट इज गुड. तर असेच व्हिडिओ बनवले. मला फारसा फरक पडत नाही की लोक किती लाईक करतात वगैरे माझ्या व्हिडिओला, काय करतात, इट इज नॉट. बट हे कसं आहे की मला माझ्या जे गोष्टी करायच्या आहेत ज्याच्यामुळे मला फायदा होईल आणि ज्याच्यामुळे मला समोर जाऊन त्याचा ऍडव्हान्टेज होईल, सो मी त्या गोष्टी करेलच. कारण कसं आहे की तू किती शिकला आणि किती व्हिडिओ बघितले याचा काहीच फायदा होणार नाही जोपर्यंत तू त्या व्हिडिओला प्रॉपरली अप्लाय नाही करत तुझ्या कामामध्ये, राईट. सो जस्ट लाईक आपल्यापाशी ज्या काही गोष्टीची गरज आहे त्या गोष्टी आहे आपल्यापाशी. सो प्रयत्न करू आपण. आणि सो दिस इज द एंड. फारसं काय आहे नाही. सो दिस इज द एंड. दिस इज द माय आर्टिकल एपिसोड नंबर 1973 at Verda, Maharashtra. And